नमस्कार. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेवर आधारित या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे गाण्यांच्या माध्यमातून मुलांचा विकास कसा होतो. चला सुरू करूया. एक साधा प्रश्न आहे. मुलांसाठी गाणी म्हणजे फक्त मनोरंजन असतं का? म्हणजे अनेकदा आपल्याला वाटतं की बडबड गीतं म्हणजे मुलांना थोडा वेळ रमवण्याचा किंवा शांत बसवण्याचा एक मार्ग आहे. पण थांबा. खरं तर या साध्या सोप्या गाण्यांमध्ये त्यांच्या विकासाचं एक मोठं गुपित दडलेलं आहे. ही मार्गदर्शिका आपल्याला काय सांगते माहितीये? ती सांगते की गाणी म्हणजे मुलांच्या भाषेचा, तालाच्या समजेचा आणि त्यांच्या भावनांच्या विकासाचा पाया आहे. हो, अगदी पाया. ती फक्त शब्द नाही शिकवत, तर शब्दांच्या मागच्या भावना आणि त्या कशा वापरायच्या हे पण शिकवते. आता हे बघा, इथे ना मुलांचा संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे 3 ते 4 वर्षांचं मूल जे फक्त ऐकणारं असतं, तेच 5 ते 6 वर्षांचं झाल्यावर एक आत्मविश्वासी सादरकर्ता कसं बनतं हे या तक्त्यातून अगदी स्पष्ट होतं. खरंच खूप कमाल प्रवास आहे हा. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या स्टेशनवर उतरूया. भेटूया आपल्या 3 ते 4 वर्षांच्या लहानग्यांना, जे नुकतेच संगीताच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवत आहेत आणि ऐकून कृती करायला शिकत आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या वयात मुलांनी एकदम तालासुरात गायलं पाहिजे अशी अपेक्षा अजिबात नाहीये. आपला उद्देश काय आहे, तर त्यांनी साधी बडबड गीतं लक्ष देऊन ऐकावीत आणि त्यासोबत सोप्या सोप्या कृती कराव्यात. बस, त्यांचा सहभाग कृतीतून मिळवणं हेच आपलं ध्येय आहे. सुरात गाते, ये रे पावसा. आणि इथेच तर खरी गंमत आहे. शब्द आणि कृती यांची जोडी जमते. पाऊस म्हटलं की बोटांनी पाऊस पाडायचा आणि पैसा म्हटलं की हाताने इशारा करायचा. या शारीरिक हालचालींमुळे ना ते शब्द मुलांच्या मनात एकदम पक्के बसतात. आता एक प्रत्यक्ष जीवनातली ॲक्टिव्हिटी बघूया, जी आपण रोजच्या सवयींमध्ये अगदी सहज वापरू शकतो. सुरात गाते, हात धुया स्वच्छ, जंतू जातील पळून. आता बघा, हात धुण्यासारखी गोष्ट जी मुलांना कदाचित कंटाळवाणी वाटते, तीच या गाण्यामुळे एक खेळ होऊन जाते आणि स्वच्छतेची सवय लागते ती वेगळीच. बरं, एकदा का मुलं कृती करायला लागली की त्यांच्यात एक नवीन आत्मविश्वास येतो आणि मग ते पुढच्या टप्प्यासाठी तयार होतात. 4 ते 5 वर्षांचा गट. आता ही मुलं फक्त ऐकणार नाहीत, तर स्वतः काहीतरी म्हणायला सुरुवात करणार. इथे ना एक मोठी डेव्हलपमेंटल लीप आहे. मुलं आता ऐकलेले शब्द स्वतःच्या तोंडून म्हणायला लागतात, रिपीट करायला लागतात आणि त्यांना तालाची, त्या रिदमची खरी मजा यायला लागते. ताईच्या भूमिकेत सुरात गाते, झुक छुक 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 अगिन गाडी. आणि मग मुलं काय करतात, ते बरोबर मागे म्हणतात, झुक 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 अगिन गाडी. यालाच कॉल अँड रिस्पॉन्स म्हणतात. याने होतं काय की त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि गाणं म्हणायचा आत्मविश्वास पण येतो. आणि संगीत शिकायला काही महागडी वाद्य लागतात असं नाही. आपलं किचन हेच आपलं म्युझिक रूम. एक स्टीलची वाटी आणि चमचा घ्या आणि गाण्याच्या तालावर वाजवा. यातून त्यांना तालाची म्हणजे रिधमची जी समज येते ना, ती पुढे जाऊन गणितासारख्या विषयातही उपयोगी पडते. आहे की नाही कमाल? आणि आता आपण आलोय या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात रोमांचक टप्प्यावर, जिथे आपली ही छोटी मुलं आता बनणार आहेत परफॉर्मर्स. या टप्प्यावर गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नाही राहत, ते एक गोष्ट सांगण्याचं माध्यम बनतं. मुलं आता आपली पारंपरिक गाणी, लोकगीतं फक्त गात नाहीयेत, तर त्यांचा अर्थ समजून घेतात, त्यामागची संस्कृती समजून घेतात आणि चेहऱ्यावरचे हावभाव वापरून ते सादर करायला शिकतात. इथे संगीत आणि संस्कृती यांची खूप सुंदर सांगड घातली जाते. आपण त्यांना भुलाबाई, भोंडल्याची गाणी शिकवतो, त्या गाण्यांमागच्या गोष्टींवर गप्पा मारतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत गाण्याची संधी देतो. यातून आपण फक्त संगीत नाही, तर आपली संस्कृती, आपली विविधता सेलिब्रेट करतो. या टप्प्यासाठीची प्रत्यक्ष कृती तर संगीताला थेट आपल्या सांस्कृतिक उत्सवांशी जोडते. समजा एखादा सण जवळ येतोय, तर मुलांना त्या सणाशी संबंधित एखादं गाणं घरून शिकून यायला सांगायचं आणि वर्गात सगळ्यांसमोर सादर करायला लावायचं. याने काय होतं, एकतर घर आणि शाळा जोडली जाते आणि दुसरं म्हणजे मुलांमध्ये कमालीचा आत्मविश्वास येतो की मी हे करू शकतो. तर या संपूर्ण प्रवासातून आपल्या मुलांच्या विकासासाठी नक्की काय काय मिळतं ते थोडक्यात पाहूया. हा तक्ता बघा. सगळं काही किती स्पष्ट दिसतंय. 3 वर्षांचं मूल जे फक्त ऐकतं, ते 4-5 वर्षांचं झाल्यावर रिपीट करतं आणि 5-6 वर्षांचं झाल्यावर चेहऱ्यावरचे हावभाव आणि आवाजातले चढ उतार वापरून गाणं सादर करतं. हा आहे तो विकास. म्हणजेच काय,
तर गाण्यांकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे हा वयानुसार टप्प्याटप्प्याने मुलांना पुढे नेतो. यातून फक्त भाषा किंवा संगीत नाही तर त्यांची संस्कृतीची ओळख, त्यांचा आत्मविश्वास अशा सगळ्याच गोष्टींचा विकास होतो. हे फक्त गाणं शिकणं नाही तर आयुष्यभराच्या शिक्षणाची एक मजबूत पायाभरणी आहे. आता जाता जाता एक प्रश्न. जरा आठवून बघा, तुमच्या लहानपणीचं असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला आजही जसंच्या तसं आठवतंय? आठवलं ना? हेच तर आहे संगीताचं आपल्या आयुष्यातलं स्थान, अविस्मरणीय.